कॅन्सल नाही गळ्यात पडाय की मी किजा ओम भटचा इज माय हजबंड्स फेवराइट गाईज बघा आमचा नाव बघ कसा वाटतोय तर मंडळी बघा 3ला उठायचं म्हणता म्हणता बघा 3:30 वाजून गेले. आता उठले बघा. आता पटकन आंघोळ करते आणि मग मी किचनची साफसफाई करून देवारा ठेवायची जागा साफसफाई करून आपण देवारा इथनं उचलूया आणि छान अशी देवाची सुबक मांडणी करूया. चला. आणि हो, सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता पुन्हा आंघोळ केल्यानंतर एकदा. तर मंडळी बघा मी तुम्हाला पहाटे 3 वाजता उठून भेटली होती का तर आपण आज देवारा मांडणी करणार होतो. पण मंडळी कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट कितीही मनापासून आणि उत्साहानं जरी करायला गेलो ना, प्रत्येक गोष्ट ती त्याच टायमाला होईल आणि आपलं काम यशस्वी होईल असं नसते बघा. तर बघा तुम्हाला तर माहिती आहे, मी कालच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज श्रावण सोमवार आहे आणि मी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठून देवाची मांडणी करणार आहे म्हणून. तर बघा मी त्याप्रमाणे उठली. पण सर्वात अगोदर मी तुम्हाला भेटली आणि त्यानंतर बघा पूर्ण घराची साफसफाई केली. देवारा ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तो ठिकाण पण एकदम स्वच्छ पुसून घेतला. गोमूत्र टाकून सगळं छान. मी पण आंघोळी वगैरे केली आणि आज श्रावण असल्यामुळे पांढरे ड्रेस पण घातले. सगळं व्यवस्थित इथपर्यंत आलं होतं बरं. आणि आता म्हणलं आपण देवारा सगळं काम झालं आहे, आता आपण देवारा इथनं जागेवरनं उचलूया आणि देवाऱ्याला छान पुसून वगैरे घेऊया आणि जागेवर मांडणी करूया म्हणलं. तर गाईज मी नुसतं देवाऱ्याला हात लावली आणि आता इथून काय नाही घेऊन जायचं म्हणलं. तर तुम्हाला दाखवते चला देवाऱ्याचं हाल काय झाले ते. हे बघा आता थोडंसं वरनं पुसून घेतलं मी आणि आता आतमध्ये घेऊन जायचं आणि गोमूत्र पाण्यामध्ये टाकून हे देवारा पूर्ण पुसून ठेवायचं म्हणलं. आणि हे बघा मी फक्त देवारा जागेवरनं हलवलं आहे बरं का. आणि तोपर्यंत हे डिझाईन जे आहे ना मोडून खाली ते अजून एखाद्या ठिकाणी जर चिकटवलं असेल आणि खाली पडलं असेल तरी बाबा ठीक आहे, हे काय चिकटवलेलं आहे पडले म्हणून आपण परत एकदा इथं चिकटवून दिलं असतं किंवा तात्पुरतं का होईना काही लावून दिलं असतं, काम झालं असतं आपलं. पण ते मोडलं आहे. तुम्हाला दाखवते हेवा मंडळी. हेवा इथनं कोपऱ्यातनं तिन्ही कोपऱ्यातनं हे मोडले आणि चारही कोपऱ्याला बघा हे स्क्रूड्रायव्हर आहे. तिन्ही कोपऱ्यात स्क्रूड्रायव्हर आणि ह्याचा थोडासा तुकडा इथं राहिला आहे आणि हे पूर्ण मोडून पडले बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथनं तर पूर्ण निघालेच ते. म्हणजे देवारा किती नाजूक आहे बघा हे. तर इकडे बघा मी पूर्ण जुना देवारा सगळं काढला होता परत एकदा आणि सगळं हे वरनं पण पुसून घेतलं होतं, झाडून घेतलं होतं आणि देवाराची जागा पण सगळं गोमूत्रानं पुसून घेतलं होतं बघा. आणि देवतन सगळं मी इकडे साईडला ठेवले होते. आता देवारा आणून ठेवायचं म्हणून बघा देवारा आणायला गेले आणि तेवढ्यात तसं झालं. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट झाली वाईट म्हणून खचून तर जायचं नाही आपल्याला, तिथून पुढे पर्याय पण असतोच ना. ठीक आहे, मला फक्त माझी इच्छा होती की लवकर ब्रह्ममुहूर्तावर व्हावं आणि ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करावं अशी माझी आशा होती. ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, संध्याकाळी तर होईना मी ठेवणारच आहे ती तुम्हाला शेअर करणारच आहे. मंडळी श्रावण सोमवार आहे, सर्वांचा उपवास आहे. सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. छान असं उपवास करूया, मस्त असं खाऊया. चला. तर मंडळी बघ किती सुंदर अशी पाठ झालेली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवा, मस्त वाटते बघा. पहाटे उठण्याचं सुख जे आहे ना ते कशातच मिळत नाही. ज्यांना सवय आहे ना पहाटे उठायची ते लकी आहेत बघा. खरंच खूप छान वाटते पहाटे उठल्यावर. मला पहाटे उठायचं म्हणलं तर जीवावर येते, काय करायचं. म्हणजे ज्या दिवशी उठते ना त्या दिवशी खूप भारी वाटते बघा. छान झाले वातावरण सगळं. तर मैत्रिणींनो बघा परत एकदा हाय तो माझा जुना चौरंग पाठ इथं मांडला मी आणि हाय अशी परत छान अशी देवाची मांडणी करून छान अशी पूजा पण करून घेतली बघा. आता सकाळी बघा 10-11च्या सुमारास मी आमच्या शेजारच्या आजींना हा तुटलेला प्लायवूडचा पार्ट जो आहे ना तो दाखवला. तर त्यांनी मला सांगितलं एवढं काही प्रॉब्लेम नाहीच आहे, आता हा व्यवस्थित चिकटवून बसवता येईल. पण तरीही बघा त्या माझ्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. म्हणून मी काय केलं, आमची फॅमिली ज्योतिष आहेत बिळूरमध्ये माझ्या माहेरी,
तर त्यांना मी फोन करून विचारलं तर त्यांनीही सांगितलं असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही मनात काही आणू नका, ते चिकटवून बसवता येत असेल तर तुम्ही बसवू शकताय म्हणून. तर काय इकडं बघा मम्मी नागोबाला काढा लागले आता. काढले आता काढा आले नाही मी म्हणजे काढले. मग अजून काढा लागलेच की कशाला हे कलर डिझाईन करावं उंबरावर. गाईज बघा आमचा नागोबा कसा वाटतोय. आमचा नागोबा कसा वाटतोय बघा. तर मंडळी बघा इकडं मस्त असं फराळीचं ताट घेऊन बसले. या मग तुम्ही पण फराळ करायला. तर काहीच तुम्हाला दाखवते बघा फराळीमध्ये काय काय घेतले मी. इकडं आहे बघा हे साबुदाणा, त्याच्यासोबत ही मस्त अशी हिरवी मिरची तळलेली, सोबत आहे शाबू चिवडा आणि आहे तर बघा इकडे वेफर्स दरेशू. आणि इकडं आहे बघा शेंगदाण्याची चक्की. इज माय हॅजबंड्स फेवराईट. कसं वाटलं इंग्लिश गाईज कमेंट करा. हे माझ्या नवऱ्याचं खूप आवडीचं आहे. तर एवढं आहे बघा आज फराळीमध्ये. तर गाईज उपवास करायचं पण दाबून खायचं. तर बघा दिवसभर घरातली कामं आवरली, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आवरला आणि नैवेद्य वगैरे सगळं आटोपल्यानंतर बघा आता आम्ही कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणी मिळून निघालो बघा नागोबाच्या पूजेसाठी. वारूळ शोधत शोधत आमच्या कॉलनीपासून थोडं लांब एक वारूळ आम्हाला सापडलं आणि मग सगळ्याजणी मिळून तिथे आम्ही नागोबाची पूजा केली. गप्पा मारत हसत खेळत मस्त एन्जॉय करत पूजा केली बघा. बघा शहरात राहून सुद्धा आजूबाजूला एवढी शेती असल्यामुळे अगदी गावाकडच्या वातावरणात नागपंचमी साजरी केल्यासारखं फिलिंग आम्हाला इकडे येत होतं. तुमचं तर होऊ दे की अगोदर. बिळा सोडा बिळा सोडा. आज दिवसभर बघा पुरणपोळीचा स्वयंपाक करून आणि घरातली कामं सगळी करून बघा इतका कंटाळा आला होता ना. त्यात शेजारीच बघा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तिकडे ड्रेस घालूनच गेलो होतो आणि तिकडून आल्यानंतर पण कंटाळा आला होता म्हणून आम्ही कोणीच ते ड्रेस काढले नाही, साडी नेसली नाही बघा. हायच आम्ही त्या ड्रेसवरच नागोबाच्या पूजेला इकडं आलो होतो. त्यात फक्त कोमलने साडी नेसली होती, बाकी सगळ्यांनी आम्ही ड्रेसच आज घातला होता. मग काय सगळ्या मैत्रिणी मिळून हसत खेळत गप्पा मारत चेष्टा मस्करी करत बघा नागोबाची छान पूजा केली. नागोबाला दूध नारळ आणि नैवेद्य अर्पण केला. सगळ्यांची आता बघा माझी पूजा करण्याची बारी आली. म्हणजे काय कन्नड मध्ये वय यांचं आवाज अयो पाळणा फुटला. अजून एक कॉलनी मध्ये न्यू मेंबर येणार. कुंकू संपला तर चालते, खरं हे नाही झालं पाहिजे. व्हिडिओ कॅन्सल नाही मग गळ्यात पडाय की मी किजा ओंबटचा. तर मंडळी बघा इकडे मी देवाऱ्याबरोबर 7 वाजता देवाऱ्याच्या ठिकाणी आज स्थापन केले बघा. नवीन देवाऱ्याची स्थापना मी फायनली गाईज आजच फक्त ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता मला उठून 4 ते 5च्या दरम्यान करायचं होतं, ते संध्याकाळी 7 वाजता देवाऱ्याची स्थापना करून घेतली बघा मंडळी. एखादी गोष्ट आपण ठरवून होत नसते, मी तुम्हाला सकाळी बोलले. तर संध्याकाळी 7 वाजता मी देवाऱ्याची सुबक अशी मांडणी इकडे करून घेतली बघा. तर मंडळी मी मोबाईलवर बघून काही फोटो वगैरे बघून देवांची अशा पद्धतीने म्हणजे मांडणी करून घेतले. तर देवाऱ्याच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती ठेवली बघा. आणि आपण पूजा करतो ना, तर आपल्या उजव्या बाजूला स्त्री देवतांची मांडणी केली आणि आपल्या डाव्या बाजूला पुरुष देवतांची इकडं मांडणी केल्या बघा. आणि हे काय झाले मेन म्हणजे फक्त 2 पायरी आहेत. 3 पायरी पाहिजे होती आपल्याला, 2 पायरी आहेत. ठीक आहे म्हणलं तोपर्यंत आपण वापरूया या देवाऱ्यालाचं. तर बघा मेन पायरीवर आपण अगोदर इथं स्वामी समर्थांचा फोटो ठेवले, कलश पण ठेवले इकडं देवाऱ्याच्या डाव्या बाजूला, देवाऱ्याच्या उजव्या बाजूला कलश पण ठेवले इकडं. आणि इकडे लक्ष्मीचे फोटो ठेवले बघा. आणि छान असं इकडं देवारा स्थापन करताना आंब्याचं ढाळा आणि झेंडूच्या फुलाने तोरण बनवून ते पण लावून दिले.
आणि हे जे आहे ना हे तर आरती ताट वगैरे आपण ठेवू शकतो ना. बघा इथे खाली एक ड्रॉवर आहे, याच्यात आपण म्हणजे देवपूजेचे जे काही साहित्य लागतात आपल्याला ते आपण ते ठेवू शकतोय. तर मंडळी अशा पद्धतीने मी देवाऱ्याची छान अशी मांडणी करून घेतलेली आहे. तर देवांना मी अशा क्रमाने ठेवलेली आहे. याच्यामध्ये काय चुका असतील तर म्हणजे देव एखादा जागा प्लेस चेंज करायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की हे देव इकडे ठेवा, ते देव इकडे ठेवा म्हणून सांगू शकताय. मला देवांचं प्लेस चेंज करायला सांगू शकताय बघा. तर अशा पद्धतीने मी देवाची मांडणी करून घेतली आहे बघा मंडळी. आणि आता मला शिव चिदंबरांचा फोटो ठेवायला इथं जागाच नाही आहे, त्यामुळे मी तोपर्यंत इथं ठेवलं आहे. आता मी इथंच देवाऱ्यावर इथे एक आपलं काहीतरी म्हणजे ते चिकटवायचं असते ना ते आणून चिकटवणार आणि इथं शिव चिदंबरांची फोटो इथं मी वर लावणार आहे बघा. तर मंडळी देवाची मांडणी आणि देवारा कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर मंडळी बघा 8:10 झालेत, 10 नाही 15 मिनिट झालेत बघा. इकडे बसलो आहे आम्ही जेवायला. तर आज तर जेवणामध्ये खासच असणार आहे पुरणाच्या गरमागरम पोळ्या. तर बघा आज दिवसभर उपवास असल्यामुळे बघा मी मस्त अशी चटपटीत भेंडी आणि ढबू मिरची मिक्स भाजून घेतली इकडं. आणि याच्यात आहे गरम गरम पोळ्या आणि चपाती. त्याच्यासोबत आहे बघा इकडं आपला पुरणपोळ्यातला खास बेत म्हणजे कटाची आमटी. बघा गाईस गरम आहे. तर इकडं बघा गाईस कटाची आमटी आहे, याच्यात इकडे गरम दूध आहे. त्यासोबत बघा इकडे स्नेहल ताईंनी पण कटाची आमटी दिल्या बघा. आणि यात भात आहे आणि आज पोळ्यासोबत आहे तूप. तर गाईज आता या मस्त असं जेवण करूया आणि श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारचा आज आता उपवास आपण सोडूया. आणि आज आम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून उपवास केला आहे बघा, लहान मुलं आणि आम्ही पण दोघं पण उपवास केलो आहे बघा आज. तर अजून पण शाबूच खातो आहे बघा, रात्रीचं 8 वाजता तरी शाबूच खातो आहे. चला तर मंडळी आता मस्त जेवण करूया. आता बघा मंडळी आम्ही जेवण करून नुसतं बसलोच होतो तोपर्यंत बघा इकडं आमच्या कॉलनीतले रिया, खुशी, पूर्वी आणि कोमलताई त्यांची इशू या सगळ्या छान छान साड्या नेसून बघा एकदम रेडी झाल्या होत्या. मग त्यांना काय गाणं लावून दिलं आणि लाल लाल कलरची बांगडी या गाण्यावर या छोट्या छोट्या पोरणी असा मस्त डान्स केला ना काही सांगायला नको. खरंच त्यांचा हा क्यूट डान्स बघून तुम्हालाही खूप आवडेल. आणि इशू आणि परत रिया तिघींनी मिळून बघा कच्ची कली या गाण्यावर खूप मस्त डान्स केला. खरंच मुलींना अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून किती आनंद मिळतो ना. त्यांचा हा आनंद बघताना आपल्यालाही त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय करता येतो. आता बघा या मोठ्या मुली डान्स करायला आल्या. मोठ्या मुली कोण तर समृद्धी, सई आणि स्वरा या तिघी खास मैत्रिणी. आणि तिघींनी मिळून बघा चंद्रा या गाण्यावर अतिशय सुंदर अशी लावणी सादर केली बरं का. खरं सांगायचं तर मुलींचं रोजचं रुटीन म्हणजे स्कूलला जाणं आणि घरी आल्यानंतर खेळणं हेच असतं. पण बघा घरी एखादा कार्यक्रम असलं ना की तिघी डान्स करायला कधीच मागे हटत नाहीत आणि स्टेज एकदम गाजवून सोडतात बघा. सई आणि स्वराला डान्सची प्रॅक्टिस आहे पण समृद्धीला तशी प्रॅक्टिस नाही, तरीही या दोघींसोबत डान्स करताना तीही खूप सुंदर परफॉर्मन्स देते बघा. बघा ना चंद्राच्या तालावर तिघींनी किती छान लावणी सादर केली. खरं सांगू का मंडळी मला तर बघा यावर व्हॉइस ओव्हर करायला सुद्धा नको वाटत होतं, कारण मुलींचा डान्स गाण्याचा ओरिजिनल साऊंडवर इतका मस्त वाटत होता ना की पूर्ण गाणं तसंच लावून तुम्हाला त्यांचा डान्स दाखवावा असं वाटत होतं. पण काय करणार, कॉपीराईटची पण भीती असते ना आपल्याला, त्यामुळे फक्त 2 ते 3 सेकंदाचा गाण्याचा आवाज मी तुम्हाला दाखवू शकते, बाकी तुम्हाला व्हॉइस ओव्हरच मी करून सांगणार आहे. यानंतर बघा सई आणि स्वरा या दोघी आहेत जुळ्या बहिणी आणि या दोघींना बघा प्रत्येक कार्यक्रमात कृष्ण मुरारी या गाण्यावर इतका सुंदर डान्स करता येतो ना. मला तर बघा स्वतःलाही त्यांचा डान्स खूप आवडतो, त्यामुळे मी किती वेळ झाला तरी मी त्यांना सारखं सांगत होते की कृष्ण मुरारीवर डान्स करा ना, डान्स करा ना. आणि फायनली बघा मुलींनी माझं ऐकलं आणि कृष्ण मुरारी या गाण्यावर बघा मस्त असं डान्स करायला सुरुवात केली. मला हे गाणं खूप आवडतं आणि त्यांचा डान्सही तितकाच सुंदर वाटतो. बघा ना दोघी किती छान डान्स करतायत आणि त्यांच्या तालावर आमची समृद्धी पण मागं डान्स करायला सुरू केल्या बघा.
तर या सुंदर डान्ससोबत आजचा आपला ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या एका नवीन सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि टेक केअर. बाय.